ठाणे, मुंबई, कोल्हापूर, कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले 1 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन। गोल्ड पॉलिश ज्वेलरी, पारंपरिक दागिने, मोत्यांचे दागिने, लग्नासाठीचे विशेष दागिने, बांगड्या आणि इतर बरंच काही, सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात। आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। जयश्री कलेक्शन, मोमीनपुरा चौक, संगमनेर। संपर्क 9082 86 91 41। 4 दिवस झाले पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेतील काही कर्मचाऱ्यांच्या बाबत आणि त्या अधिकाऱ्याच्या बाबतची आमची तक्रार होती। त्या तक्रारीच्या संदर्भात आज सकाळी आमचे नेते आदरणीय थोरात साहेब आयजी कारळे साहेबांशी बोलले आणि आम्हाला जे अपेक्षित होतं की त्या अधिकाऱ्यांवर आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लागली पाहिजे आणि ती पण इन कॅमेरा चौकशी लागली पाहिजे आणि चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही जी आमची मागणी तिथे प्रामुख्याने त्यांनी मंजूर केली आणि त्यामुळे आज मी त्या ठिकाणी उपोषण संपवित आहे। यांनी पोलीस दलाच्या LCB विभागाच्या बाबतीतले काही त्यांच्या तक्रारी होत्या आणि या तक्रारी दूर झाल्या पाहिजे यासाठी म्हणून उपोषण सुरू केलं होतं। भ्रष्टाचाराच्या खूप तक्रारी त्यांच्याकडे एकत्र आल्या होत्या आणि त्या दूर करण्याकरता म्हणून उपोषण सुरू करण्यात आलं। ते चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी होती। त्या पद्धतीनं मी महासंचालक पोलीस दलाचे त्यांच्याशी चर्चा केली। आयजी जे आहेत नाशिक सर्कलचे त्यांच्याशी चर्चा करून ही चौकशी आता होणार आहे। नाशिकचेच एक अधिकारी, प्रमुख अधिकारी पोलीस दलाचे ते येणार आहेत आणि ते चौकशी करणार आहेत। 15 दिवसामध्ये ही चौकशी केली जाईल आणि त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा शब्द आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळे निलेश लंके यांनी उपोषण सोडलेलं आहे। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।